नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये देशभरातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मिळणार आहेत। तेही आता जो काही भारत देशभरात सणासुदीचा उत्सव सुरू झालाय याचाच आनंद आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळून द्विगुणित होणार आहे। त्यामुळे येत्या 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत। जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा। तर चला शेतकरी मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत देशभरातील 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3.25 लाख कोटी रुपये पीएम किसानच्या माध्यमातून हे जमा करण्यात आलेले आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठी डीबीटी योजनांपैकी एक आहे। पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3.25 लाख कोटी रुपये आजपर्यंत हस्तांतरित हे करण्यात आलेले आहेत। येत्या 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18वा हप्ता हा 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहेत। मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवरती आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेला होता। त्यानंतर आता 5 ऑक्टोबर 2024 ला 18वा हप्ता आता हा देण्यात येणार आहे। येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका या जाहीर होणार आहेत। या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत हा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करून 2000 रुपये हे दिले जाणार आहेत। जाणून घेऊया पीएम किसान योजनेचे हप्त्यांबाबत, आणि जर आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर आपण कोणती पूर्तता करणं आवश्यक आहे तेही आता आपण समजून घेणार आहोत। एका वर्षात पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6000 रुपये हे जमा केले जातात। 2000 रुपयेचे 3 टप्पे हे वर्षभरात केले जात असतात, जेणेकरून शेतकऱ्यांना महागडे बियाणे खतापासून दिलासा मिळू शकेल। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 9.25 कोटी लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहेत। आता आपण बघूया ई-केवायसी आपल्याला आवश्यक आहे जर आपला पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हवा असेल तर। याकरता काय करायचं आहे तेही आपण समजून घेऊया। ई-केवायसी ची पूर्तता करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पीएम किसानच्या जे काही अधिकृत पोर्टल आहेत, वेबसाईट आहेत, त्यावरती जाऊन ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नोंदणी केलेली आहे त्यांना आपली ई-केवायसी झालेली आहे की नाही हे चेक करायचं आहे। आपल्याला पीएम किसान पोर्टल वरती जायचं आहे। तेथे गेल्यानंतर फार्मर कॉर्नर या पर्यायावरती क्लिक करायचं। तेथे आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकायचा आहे किंवा मोबाईल नंबर, आणि त्यावर येणारा ओटीपी आपल्याला तिथे एंटर करायचा आहे। आणि आपली जी काही ई-केवायसी झालेली आहे की नाही हे चेक करायचं। आपलं बँक अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे। जर आपण झालेलं नसेल तर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। जर आपल्याला मोबाईलवरती करणं शक्य नसेल तर आपण आपल्या जवळील सीएससी सेंटरवरती जाऊनही आपल्या अकाउंटची ई-केवायसी पूर्तता ही करू शकतात। आता बघूया आपल्या खात्यावरती पैसे आले की नाही हे कसे तपासायचे। जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे। मुखपृष्ठावरील संबंधित जी काही फार्मर कॉर्नर आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्डचा जो काही नंबर आहे तो तिथे टाकायचा आहे। कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे। यानंतर गेट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। हप्त्याशी संबंधित स्थिती आपल्या जे काही स्क्रीनवरती येणार आहे। मोबाईल ॲपद्वारे सुद्धा शेतकरी पेमेंटची सद्यस्थिती हे तपासू शकतात। शेतकरी मित्रांनो, येत्या 5 ऑक्टोबर रोजी पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हा आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। तत्पूर्वी आपण आपल्या जे काही अकाउंटचं स्टेटस आहे ते एकदा चेक करून घ्या। जर काही अडचण असेल तर ती आधारशी संबंधित असेल तर ती क्लिअर करून घ्या, म्हणजे येणारा पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता बिनधास्तपणे आपल्या खात्यावरती
जमा होईल। आपल्याला आजची ही माहिती आवडली असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉन दाबायला हे विसरू नका। आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की जॉईन करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।